ही या गावामध्ये एक विहीर आहे. इथे पाणी कसं वळतात दाखवतो तुम्हाला. जिदाड आणि याला एक दोरी बांधलेली आहे, यातून असं पाणी वळून हे यूज करतात. कसुबाई मी वर येऊ शकत नाही. मला ऐकलं की मी माफी मागतो. काय म्हणजे आखणी का झालं तुम्ही माफ कर. मी का वर येत नाही. आमच्या पोरं गेल्या त्याच्यावर असं पटवतो. माझं वय आता 68 आहे, 68 आहे. तरी पण मी कळसुबाईचं ट्रॅक पूर्ण केलेलं आहे. त्याचा मला फार अभिमान आहे. किती आहे तुमचं वय? हाय तुम्ही 75 कालपासून चालू आहे. अच्छा अच्छा. 75. ही या गावामध्ये एक विहीर आहे. इथे पाणी कसं वळतात दाखवतो तुम्हाला. जिदाड आणि याला एक दोरी बांधलेली आहे, यातून असं पाणी वळून यूज करतात. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आमचा डे 3. आम्ही काल हरिहर फोर्ट करून तिकडून निघालो. एका प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये स्टे करून आज सकाळी इकडं कळसुबाईला आलो आहे. तर इथं आहेत 2 गावं, बारी आणि जहागीरवाडी, असं 2 गावं आहेत. तर इथून आम्हाला ट्रेक सुरू करायची आहे. तर इकडं तुम्हाला दिसेल ही आहे बारी आणि हे जहागीरवाडी इकडं पुढं, आणि इकडं आहे वरती कळसुबाई पीक. कळसुबाई पीक हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हायेस्ट पीक आहे. या कळसुबाई पीकबद्दल ना मला 2 स्टोरी समजल्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगेन पुढं जाऊन. चला जाऊया. आम्हाला आजही खूप वेळ झाला आहे इकडे यायला. आता वाजलेत 9. तर बघूया किंवा किती वेळ लागेल, काय होईल. चला. तर आता आम्ही बारी गावामधून जातोय. ट्रेक सुरू झाली आमची. सुरुवात झालेली आहे थोडी. बाहेर दिसतंय, इकडून जायचं आहे आम्हाला. चला. लावलेला आहे.
केव्हा गेला होता तुम्ही? हा? किती वेळ लागतो जायला वर? 2.5 तास. ओके ठीक आहे, धन्यवाद. कुठलं गाव इथले? अडीच 3 तास लागतायत असं म्हणतायत. बघूया. पांजरे म्हणून गाव आहे त्या साईडला, त्या साईडनं पण टक्कर आले. सगळ्या अशा पायऱ्याच आहेत का असं? नाही थोडं चालत जायला? हे हाच फक्त पट्टा उंच आहे जरा, हां म्हणजे पायऱ्या उंच आहे. बरं, धन्यवाद. हा छोटूसा पण चढतो वर. अरे कोण आहे तुझ्याबरोबर? कोण आहे? कोण आले? ते का झालंस? हा, नाव काय तुझं? नाव अथर्व. वा, थांब तुझा चॉकलेट आहे का बघतो. थांब माझ्याकडे चॉकलेट आहे. थांब माझ्याकडे, खाऊया दोघं सुद्धा. हे 4-5 घे. थांब एक मिनिट. तिला पण दे. जरे बाजार लवकर. तुझं नाव काय? सलोनी. फॅमिली आहे, ते सगळे जात आहेत वर. एनर्जी भेटेल. तिथं मंदिर आहे. 3 तास शिड्या आहेत. तुम्ही केव्हा गेला होता? लागलं की मग 4 शिड्या. आम्ही काल गेलो. तिथं मग 2 वाजता राहायला सुरुवात केली. टेंट. 5 वाजता पोहोचलो. तिथं राहिला होता? हा, टेंट मध्ये राहिलो. निघालो. तसं पण बरं आहे की नाही? चला आरामात जाऊ, काही घाई करू नका जाऊ. बरं बरं, धन्यवाद. गावपट्ट्यामध्ये इकडचे लोक बोलायला भारी खरंच. लोक म्हटलं इकडचे बोलायला एक नंबर. सपोर्टिव्ह. एवढ्यावर घरं पण आहेत. हे बघा, तर राहतात लोक. एवढ्यावर वस्ती पण आहे, राहतात लोक इथं पण, बघू शकताय. हे बघा इकडं आहे आमचे मित्रमंडळ सगळी इकडं बसलेत. नाही सनराईज दुःख होती का? दुःख होती. बेळगाव. आयफोन आहे का विचार? एअरड्रॉप करून गो. हा हाय जा. एअरड्रॉप आयफोन आहे नंबर. हे घ्या, एक सिटी घ्या पाहिजे तर.
माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीमा वरदा कृष्ण होळेना भद्रा गोदावरी, भीमा वरदा कृष्ण होळेना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घरी. विपदरीच्या विपदरीच्या तटालाय शिवशंभू राजा, घरी घरी नाद झुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तुम्ही कुठून आला? अरे वा वा वा. तुम्ही कुठून आला? आम्ही बदलापूर. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. वय सांगा तुमचं. माझं वय आता 68 आहे, 68 आहे. हा. तरी पण मी कळसोबाचं ट्रॅक पूर्ण केलेलं आहे, त्याचा मला फार अभिमान आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की मित्र परिवार जे बी युवक आहेत, युवा शक्ती आहे, त्यांनी हे सगळं करणं गरजेचं आहे. आणि या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने किल्ल्यावर जाणं गरजेचं आहे. ओके, धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. चला, जय महाराष्ट्र. ओके ओके, चलो. काही मित्रमंडळी कशी आहे? सगळ्यांचे वय 60हून जास्त आहेत. ओके, व्यवस्थित कसं, आणि सगळे एज आहेत की कोण हे असं त्यांच्या या गाण्याने आम्हाला ऊर्जा भेटल्या अजून पुढे जाण्यासाठी. खरंच चांगला मेसेज होता त्यांचे विचार. सगळे किल्ले वगैरे फिरायला पाहिजे आम्ही, त्याशिवाय आपल्याला आपल्या इतिहासाचा काय इतिहास होता हा नाही समजणार. बरोबर आहे. तर सगळ्यांनी वेळात वेळ काढून नक्की आपले गड किल्ले फिरले पाहिजेत. चला. कुठून आला तू? आम्ही बदलापूर. गोका तिकडे आठ वाजता नव्हतो संध्याकाळी. बेळगाव ठीक, चला. इकडे आले का महाराष्ट्र कर्नाटक मध्ये. स्टार्ट. हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. कळसुबाईच्या नावानं आज रविवार असल्या कारणाने खूप लोक आहेत, खूप रश आहे.
तुम्ही तुम्ही पुण्याला हा हा चला पुढे केव्हा गेला होता तुम्ही? अच्छा ठीक आहे बरं बरं धन्यवाद. रात्री 8ला बाहेर पडलो. रात्री 8 11ला वर पोचले. बरंच टेंट होते आणि आज सकाळी उठून मग एकला जाऊन आलो सनराईज व्हायला. कुठून आला तुम्ही? होय बेळगाव. तेच बघितलं तुमचं. कंटिन्यू केला तरी जाते सोडा लगेच पण आणि थांबला आता की उन्हात जरा हे जरा वाढलं ऊन वाढलं तर दर्शन उन्हात. होतं. सकाळी लवकर चढायचं होतं. मी सकाळी लवकर बाहेर पडायला. आतापर्यंत गेला असं सकाळी उन्हाच्या आधी नाही ते नाश्ता वगैरे करून म्हटलं तरी वेळ झाला. आणि जाते सोडा कंटिन्यू थांबला. ठीक आहे धन्यवाद धन्यवाद. सरबत केली. ठीक हो यस धन्यवाद. कोल्हापूरकर श्री बाळ चल की सगळे भेटतात आम्हाला. मुंबईकर पुणेकर आता शेवटी कोल्हापूरकर भेटले. त्यांच्या बोलण्याने आम्हाला थोडा धीर भेटतो चढायला मस्त. ग्रेट. आई कसुबाई मी का वर येऊ शकत नाही. मला ऐकलं मी माफी मागतो. वापस होतो. काय माझ्या हातून चुका झाल्या तुला माफ कर. मी का वर येत नाही. आमच्या पोरं गेला त्याच्यावर आशीर्वाद पटवतो. या बारीवरून जो ट्रेक होतो ना ह्या ट्रेकमध्ये छोटे छोटे तुम्हाला शॉप भेटतील थोड्या थोड्या अंतरावर. ते पाणी लिंबू सरबत तुम्हाला काही भेटतं. इझी आहे. तुम्हाला छोटे छोटे थोड्या अंतरावर इथे तुम्ही थोडा रेस्ट करून काही निंबू पाणी वगैरे पिऊ शकताय. परव खंडीला गहू वेळाकडे जेवण मला कसं बसत ते पप्पू हे केला ऍडव्हाइसमेंट केला. झाडच दिला युवक म्हटलो ना मी पण आलो. कारण की तिला प्राऊड फील झालं की ते बाबाचं हे ऐकून. बरोबर इंग्लिश तरी त्याला ते ऊर्जा आणली.
फोन करतात फोन कर. एपिक. पर्सेंट पण गेले नाही तुम्ही अजून. 2 तास झालं असणार चढालोय मी. दीड तास झाला चढालोय. भरपूर टाइम हा काय अजून 10% पण गेलो नाही असं म्हणा. बघूया चला. गाडची बी नाही वरचं चांगलं काम. गुड. अजून खूप आहे. येणार बघूया जमला नक्कीच. आता मी ज्यांच्याशी बोललो ना ते बाटली भरून एक पोतं घेऊन जात होते. त्यांना विचारलं मी काय, मग त्यांनी म्हणले आम्ही बाटल्या भरून वरचे पोते घेऊन आले, तुम्ही पण घेऊन या, जेणेकरून असं सगळा कचरा कमी होईल वरचा. एक नवीन विचार. आम्ही ना 2-3 गड फिरून आलो होतो. पहिला रामशेजगड, काल हरिहर फोर्ट आणि आज कळसुबाई ट्रेक. हां, तर काय म्हणतो तुम्ही, ते 3 गड फिरलो पण मला हातात काठी घ्यायला आली नाही. एकही गड मी काठी घेऊन चढलो नाही. मोठेपणा असं, माझा मोठेपणा असं नाही, पण माझ्या हातात एका हातात ब्लॉगिंग सेटअप आणि दुसऱ्या हातात काठी इतकं पॉसिबल झालं नसतं. म्हणून आई माझ्याकडे काठी मी तिथंच ठेवून आली, पण घेतली नाही. कारण की माझा हा फर्स्ट ब्लॉग होता आणि मला हे इम्पॉर्टंट होतं की ब्लॉग हा करायचा आहे काहीही करून. त्यासाठी मी काठी घेतली नाही, तसंच चढतोय. 3 गड सक्सेसफुल केलेत. हा होणार आता लगेच. अजून 2 प्लॅनमध्ये आहेत आमच्या. जय श्रीराम. जय श्रीराम. ठाणी सोडल्या ना खालती बघ. हे पावसात नाही डेंजर. चिखल असेल पूर्ण इथं. सावकाश. हरे कृष्ण.
इथं खूप टेक आहे आणि भरायला सुद्धा काही चान्स नाही आहे. खूप टेक आहे, पकडायला सुद्धा काही नाही. झाडांच्या सहारे जावं लागतंय. जय जय श्रीराम. अजून खूप आहे का? 2 तास अजून ठीक आहे, धन्यवाद. खाली किती वेळ लागतो रे? हा, आता किती वेळ खाली? आता तुम्ही लवकर जाता, आम्हालाच 1.5 तास लागला खालून यायला. हा, तुम्ही बघत असाल किती किती वयाचे लोक सगळे येत आहेत ॲडव्हेंचर करायला. जे म्हणतात ना, एज डझंट मॅटर, तीच गोष्ट आहे. आता इकडून शिड्याच स्टेप्स चालू झालेत. बघू शकताय व्ह्यूज मागचे. बघू शकताय किती बाटल्या वगैरे टाकले. असं नका करू यार, क्लीन ठेवा व्यवस्थित. आणि तुमच्या जर काही तुम्ही घेऊन येतात तर बॉटल्स वगैरे ते रिटर्न घेऊन जात जा. असं टाकून, नाहीतर डस्टबिन तरी यूज करा, असं नका करू. तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं? एक नंबर. हार्ड केला पण वाया नाही. आता आलोय जवळ आपण. तेव्हा इकडे बघू शकताय, इथे जायचं आहे आम्हाला. तुम्हाला पण घेऊ?
पप्पाने त्यांना 100 रुपये कॅश दिले आणि फोनपे करून घेतले. जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव. गड्या उतरू देत मग जातो. छोटू नाव काय? नाव सांग नाव. चला चला. खिशात काय आहे का बघायला. त्यांना अजिबात सोडत नाही आहे. काहीतरी खायला दिल्याशिवाय सोडणार नाही आता. काय हा पिरे बा पिरे. जरा पिणे दे त्याला. आपल्याला आपल्या गड किल्ल्याची माहिती पाहिजे आणि केलं पण जग पण बघितलं पाहिजे. बरोबर आहे ना. किती आहे तुमचं वय? हाय कुठून आला तुम्ही? 75 कालपासून चालू आहे. अच्छा अच्छा 75. अच्छा. अच्छा तुम्ही? मी बेळगाववरून आले. हा अच्छा अच्छा गुड गुड. नाव कसं? कुठून आलात? हा गाव 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 सातारा कोरेगाव. सातारा. अच्छा वया तुम्ही आमच्या ट्रेनने आमच्या ह्याच्यातूनच जाय स्टेशनवर. बरोबर आहे. साताराच्या पुढचं स्टेशन. बरोबर. चला बाय. धन्यवाद. यस धन्यवाद. थँक्यू. हा एक व्ह्यू पॉइंट आहे. शकताय वडा वडा. याला याला.
कुठला म्हटला ना हा ताराबाई जे 5 बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ठीक आहे चला यस थोडंसं रेस्ट करूया. पावसाळ्यात चालू असते हो म्हणजे तेव्हा जास्त ना. हॅलो आज रविवार असल्यामुळं जास्त. हा हा तुम्ही शनिवार रविवार एवढंच येत आहे? फोन केलाय रोज नसताय? बसला होते जरा असं तेवढा शरबत म्हणजे ती अशी आठवण होती असताना देवी ना करून म्हणा तिच्या आईने तिने सांगितलं होतं का मला खरकट ताट उचलायला लावू नका. आणि मग तिला बघायला आले ना पाहुणे. म्हणे ताई ताट घे तिला आला राग. ती डायरेक्ट उंचव गेली. म्हणजे रागवून इकडे येऊन कळसुबाई बसले. नेक्स्ट टाइम ते कळसुबाईचे पाऊले काय पावलं म्हणते आहेत ना तिकडे वर. तिकडे पुढे आहेत का? हा गडाच्या थोडं खाली. आता ऑलमोस्ट आलंय अजून थोडं आहे. वाजलेत 12 सव्वा 12 वाजलेत. 9 वाजता आम्ही स्टार्ट केलो होतो. आम्ही सावकाशी आलोय. 3 ते 4 तास लागतात बरोबर आहे. असेच या गावातून आलोय आम्ही ऍक्च्युली. या गावातून एवढं आलोय. वरती आलं जवळ आता हे आहे मंदिर. टेंट करूनही राहू शकताय. जास्त करून सगळे असेच. ती विहीर होती ना थोडं पाणी आहे तेवढं. इथे विहीर आहे त्याला पाणी आहे. तोंड धुवून फ्रेश झालं बेटर. ऑलमोस्ट पोचलोय मी. तिकडून जायला येतंय. इकडून पण जायला.
इकडे जातोय. इकडं ना अजून एक रोड दिसतोय. हा मला वाटतो हा रोड आला तो पांजरे गाव या गावावरून जो ट्रेक आहे त्याचा आला असावा. आम्ही इकडून आलो. पोहोचलो आता ऑलमोस्ट. मंदिर खरंच खूप बरं वाटतंय. महाराष्ट्रामधल्या हायेस्ट पीकला पोहोचलोय कम्प्लीट सक्सेसफुली. कळसुबाई पीक.
फायनली कंप्लीट झालेला आहे आमचं आणि दर्शनही झालं आहे. तर आम्ही आता रिटर्न चाललो आहे. इकडं बघू शकता. तर परत चालू आहे आम्ही. आता फास्ट उतरायचं आहे आम्हाला, कारण की आता 1:30 वाजलेले आहेत. भूक खूप लागलेली आहे. खरंच खूप भारी वाटतंय कंप्लीट केलं आम्ही. कारण का माहिती आहे, हा महाराष्ट्रातला एक हायेस्ट पॉईंट आहे आणि इतकं भारी वाटतं हा कंप्लीट केलं की शब्दात नाही सांगू शकत. नक्की भेट द्या एकदा, खूप भारी. चला आता रिटर्न चाललो आहे. बघूयात आता किती 2 वाजलेत. किती वाजता पोचतो बघू. थोडंसं खाऊन घेऊन चाललो आहे. या बॅगमुळे ना थोडं खूप हेवी झालं, पण गरजेच्या वस्तू होत्या, सो बरं झालं घेतलं. उतरताना आता कोणच दिसत नाही आहे. आम्हीच उतरायलो, थोडेफार पुढे गेलो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टिंगला की या कळसुबाई पीकचे एक दोन स्टोरी आहेत म्हणून. तर मला ज्या ऐकायला भेटले त्या मी तुम्हाला सांगतोय. हा व्हिडिओ ना मी वरतीच मंदिरकडं जिथं असलो ना तिथंच करणार होतो, पण तिथं खूप गर्दी असल्याकारणाने मला तिथं सांगायला तुम्हाला भेटलं नाही, म्हणून आता जाते मी सांगूया म्हणून आता सांगतोय. तर ऐका. पहिली स्टोरी अशी आहे की इथं खालती गावामध्ये ना एक मंदिर असायचं. त्या मंदिरमध्ये 2-3 ऋषीमुनी राहायचे आणि त्यांनी त्यांच्या अस्तित्वानंतर एका लहान मुलीचा अवतार घेतला. मग नंतर गावातले ना एक शेतकरी नवरा बायको कळसुबाई यांना दत्तक घेतलं. त्यानंतर दत्तक घेताना त्या कळसुबाई यांचे 2 अटी होत्या. एक तर त्यांचं लग्न वगैरे काही करायचं नाही, त्यांच्याकडंच राहायचं. आणि दुसरं जे होतं, त्यांना काही घरकामं करायची नाही, म्हणजे भांडी घासणं, खरकटी वगैरे असं हे त्यांना लावायचं नाही. तर मग त्या अटी त्या दोघा शेतकऱ्या नवरा बायकोंना मान्य झाल्या, कारण की त्यांना मुलं नव्हती, त्यामुळे त्यांनी मान्य केलं. आणि नंतर मग त्यांना घरची कामं लागायची, परत त्यांचं लग्न करायचं वगैरे असं त्यांचं ठरलं. त्यामुळं या सगळ्या ह्याचा कळसुबाईंना म्हणजे राग आला आणि सहन नाही झालं. त्यामुळे त्यांनी काय केलं की या कळसुबाई पीकवर म्हणजे या शिखरावर जाऊन तिथं जाऊन बसल्या आणि त्या रूपात आता जे मंदिर हे आहे तिथं त्या रूपात त्यांनी समाधी घेतली. मग ते गावातल्या लोकांना समजण्यासाठी कळसुबाई यांनी काय केलं की गावातल्या लोकांच्या स्वप्नामध्ये हे असं म्हणजे दाखवून दिलं, इकडं असं आहे असं. मग ते गावकरी लोक जाऊन बघून तिथं मग त्यांनी मंदिर या कळसुबाई यांचं मंदिर बनवलं. तर ही झाली पहिली स्टोरी. आता दुसरी सांगतो, छोटीशी आहे. दुसरी स्टोरी अशी आहे, त्या काही लोक ना वैद्य असायचे ना, जसं त्यांना देव मानायचे. तर या कळसुबाई यांनी ना वैद्याचं काम करायचे, म्हणजे मनुष्य आणि प्राण्यांना औषध वगैरे द्यायचे आणि वैद्याचं काम करायचे. तर त्या काळचे लोक यांना वैद्य असल्याकारणाने त्यांनी देव मानायचे. नंतर जेव्हा कळसुबाई यांनी जाऊन या शिखरावर बसले, त्यानंतर त्या गावातल्या लोकांनी या शिखरावर त्यांचं मंदिर बनवून त्यांचं या शिखराला नाव दिलेलं आहे. अशी ही दुसरी स्टोरी आहे. तर या 2 स्टोऱ्या होत्या. बरोबर. अजून एक सजेशन द्यायचं होतं मला तुम्हाला, जर तुम्ही या ट्रेकसाठी येत आहात तर खायच्या वस्तू थोड्या बॅगमध्ये ठेवा, पाणीही ठेवा, इकडं भेटेल तरीसुद्धा पाणीही व्यवस्थित ठेवा. आणि दुसरी गोष्ट, जे तुमचे शूज
शक्यतो ट्रेकिंग शूज घालून यायचा प्रयत्न करा, कारण का खूप पायांना त्रास होतो. दगड असल्या कारणाने आमचा दबाव पूर्ण पायावर पडतो ना, त्यासाठी ट्रेकिंग शूज शक्यतो घालून यायचा प्रयत्न करा. आणि सावकाश येऊन सावकाश जा, नक्कीच काळजी घ्या स्वतःची. आणि येणार असाल तर पूर्ण एक दिवस तुम्हाला पाहिजे, या हिशोबानेच या. आम्ही सकाळी 9 वाजता स्टार्ट केलं होतं. तुम्ही अर्ली मॉर्निंग करू शकता, बेटर होईल. आणि आत्ता वाजलेत 3:30 वाजलेत. अजून थोडासा ट्रेक बाकी आहे. मी सांगेन तुम्हाला पुढं ट्रेक संपला की किती वाजता कंप्लीट होईल. तर आम्ही जाताना फोटोज व्हिडिओज वगैरे करत सावकाश गेलो. सो आम्हाला जास्त टाईम लागला आणि रेस्ट पण जास्त घेतली. आम्ही थोडं मध्ये थांबत गेलो जास्त. येताना जास्त स्टॉप नाही झाले, एक 2-3 स्टॉप झाले. येताना फक्त 3-4 स्टॉप झाले. इकडे तुम्ही आता बघू शकताय, ज्या गावातून ट्रेक स्टार्ट केली होती आम्ही त्या गावातच आता आलेलो आहे. आणि टाईम झालेला आहे 3:30 वाजलेले आहेत. आता जाऊन थोडंसं काहीतरी खाऊन आम्ही रेस्ट करून, उद्याचा आम्हाला अजून एक गड जायचं आहे. बघूया उद्याच्या ह्याच्यात. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की प्रतिसाद द्या, लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. चला आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बघूया आता पुढे जाऊन काय आहे. रस्ता चुकल्याचा अंदाज आहे यांचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय.